शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीनं 26/11 संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोक कामटे यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरातील शिवस्मारक सभागृह, रेल्वे स्टेशन रोड, विटा बँकेसमोर सांगोला या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन महिला पोलीस मीनाक्षी नामदे व प्रियंका सौदागरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, सल्लागार राजू हौशट्टी, माजी नगरसेवक विनायक विटकर, वैशालीताई गुंड, काशीनाथ बदगुणकी, आनंद तालीकोटी, रुपेश करपेकर, मतीन बागवान, मयूर गवते, विजय जाधव, प्रभाकर निर्हुणकर, प्रसाद भगुरकर, राजू पालघर, विकास कुंदूर, गणेश बधुरकर, दीपक उपळकर, नितीन कोनकर, गिरीश विजापुरे, अश्विन पात्रोटकर, नागेश मंजेली, राजेश वर्देकर, विराज संतोष विजापुरे आदी मान्यवरांच्या उपस्थित होते। अशोक कामटे साहेबांना आपण 2008च्या दरम्यान सोलापुरात पाहिलं, त्यांच्या कामाची पद्धत पाहिली, त्यानंतर अनेक अधिकारी येऊन गेले, लक्षात सुद्धा राहिले नाही। आमची अपेक्षा असं आहे की असा अधिकारी हा कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढा आहे की प्रत्येक येणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये साहेबांसारखं काम करण्याची धमक असावी, एवढ्या एका उद्देशासाठी आम्ही करतो। आताच विजय जाधव यांनी एक भावना व्यक्त केली की सोलापुरातून विमान उडतं, ही अभिमानाची गोष्ट आहे, पण एक सोलापूरकर म्हणून असं वाटतंय की लहान मुलाला खेळण्यासाठी बाग नाहीये आणि वयस्कर माणसाला फिरायला सुद्धा बाग नाहीये। आणि आज के संविधान के दिन पर बधाई देता हूँ। और आज जो अशोक कामटे विचार मंच की जानिब से हर साल की तरह इस साल भी उनके सभी साथियों ने मिलकर कंधे को कंधा लगाकर इस साल भी आंखों का तपासने का शिविर और रक्तदान शिविर किया है। मैं इनके सभी ग्रुप को बहुत बहुत बधाई देता हूँ। और सोलापुर शहर के अंदर हम जितने भी जाति धर्म के भाई लोग जो संगठन चलाते हैं, एक इंसानियत को जिंदा रखने के लिए हम काम करते हैं। हम व्यापारी और शिक्षक या जो भी हम हैं, बस आजकल